जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जळगाव शहरात वन विभाग आणि विविध वन्यजीव संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। या रॅलीत हुबेहूब वाघाची वेशभूषा केलेल्या तरुणांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। दुचाकी रॅली, पथनाट्य आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून जंगल वाचवा, वाघ वाचवा हा संदेश देण्यात येत आहे। जळगाव शहरातून सुरू झालेली ही रॅली मुक्ताईनगर तालुक्यातील ठाणा गावापर्यंत तब्बल 120 किलोमीटर प्रवास करणार आहे। या प्रवासादरम्यान विविध शाळा, गावे आणि सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, संवाद आणि प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन नागरिकांमध्ये व्याघ्र संवर्धन, वन संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे। वन्यजीवांचे संरक्षण ही काळाची गरज असून व्याघ्र संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे संदेश या अनोख्या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले। यावेळी महापौर दीपपाला काळे, सरस्वती इंटरनॅशनल स्कूल चेअरमॅन मुकेश सोनोने यांच्यासह जळगावकर नागरिक उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त फॉरेस्ट विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि वन्यजीव बहुउद्देशीय संस्था असेल आणि इतरही सर्व सामाजिक संस्था असतील यांच्या माध्यमातून अविरतपणे ही रॅली दरवर्षी आयोजित केली जाते। त्याचं हे मला वाटतं आता 16वं पुष्प आहे आणि त्याच्यामध्ये आज त्याचं फ्लॅग ऑफ करण्याची आम्हाला संधी मिळाली। तर आपण भारताचं जर आपण बघितलं, व्याघ्र संवर्धनामध्ये खूप मोठं योगदान आहे। पूर्ण जगामध्ये वाघांची संख्या सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे आणि प्रोजेक्ट टायगर अंतर्गत टायगर कन्झर्वेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे आणि त्यामध्ये जे जळगावचं योगदान आहे, जळगावमध्ये यापूर्वी ट्रान्झिएंट पॉप्युलेशन दिसून आली होती, आता काही रेसिडेंट पॉप्युलेशन देखील वाघाची आता आपल्याला दिसून येत आहे। तर अपेक्स प्रिडेटरचं जर संवर्धन केलं तर संपूर्ण इकोसिस्टीमचं संवर्धन कसं होऊ शकतं याबाबतचा एक चांगला मेसेज ह्या पूर्ण रॅलीमधून देण्यात आला आणि ही रॅली इथून ठाण्यापर्यंत जात आहे। त्यामध्ये विविध जिल्ह्यांमधून आणि काही इतर राज्यांमधूनही जवळपास 150च्या आसपास हे व्याघ्र दूत यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यासाठी आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील, पोलीस अधीक्षक साहेब असतील, DCF साहेब असतील आणि इतरही सामाजिक संस्था आहेत, या सर्व सहभागी झाल्या होत्या। यामध्ये भरत आंबळकर साहेब देखील सहभागी झाले होते, इतरही सर्व लोक यामध्ये सहभागी झाले होते आणि एक चांगला मेसेज जो आहे तो संपूर्ण जळगावमध्ये असेल आणि इतरही पूर्ण ठाण्यापर्यंत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व गावांमध्ये हा देण्यात येतो आहे। तर या सर्व उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नक्की आज आपण टायगर अवेअरनेस बाईक रॅली याचं उद्घाटन आम्ही हिरवी झेंडी दाखवून माननीय कलेक्टर साहेब, SP सर असतील, उपमहापौर असतील, भरतदादा असतील, सुप्रीमचे अध्यक्ष असतील किंवा सर्व जे इथे म्हणजे टायगर प्रेमी आहे ते सर्व जमलेले होते। मला वाटतं सर्व जिल्ह्यातून ते इथे आलेले होते आणि ही रॅलीचं आज उद्घाटन झालं आहे आणि ही रॅली आता पुढे त्यांची वाटचालीसाठी निघालेली आहे। तर सगळ्यात प्रथम मी सर्व जे टायगर प्रेमी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला वाटतं की आपल्याला टायगर हे रिझर्व करायचे असतील त्यासाठी आपल्याला इकोसिस्टीम आपली एक नेमलेली आहे आणि इकोसिस्टीममध्ये जे पिरॅमिड असतं, पिरॅमिडमध्ये प्रत्येकाला एक आपली एक जागा असते आणि मला वाटतं की आपण ह्युमन म्हणून आपण ही जागा सर्वांची रिझर्व करू शकतो। त्यामुळे ह्युमन आहेत, आपण ह्युमन आहे, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की अन्य जीव जे आहे, मग ते कोणतेही असो, पण प्रत्येक जीवाला एक महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक सायकलने दुसऱ्या जीवाचं हे संगोपन होत असतं। त्यामुळे मला वाटतं टायगर आपल्याला वाचवायचे असतील त्यासाठी पूर्ण इकोसिस्टीमसाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि तशी आपल्या मानवाकडे ती शक्ती असते की आपण सर्वांची काळजी घेऊ शकतो। तर मला याच्यातून हेच सांगायचं आहे की प्लीज आपल्याला सर्व इकोसिस्टीम आपल्याला सांभाळायची आहे। त्यात वृक्षारोपण असेल, प्रत्येक स्पीसीज असेल त्याला आपल्याला जपायचं आहे आणि ही जी रॅली निघाली आहे, सर्व जे टायगर प्रेमी आहे त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।